जय शिवराय मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी नवीन नावं शोधत असाल तर इथं तुम्हाला खजिना मिळणार आहे। या ठिकाणी तुम्हाला मी राजघराण्यातील जे दर्जेदार अशी नाव आहे ते तुम्ही तुमच्या मुलीची नावं ठेवू शकतात। तर लगेच आपण ते नावं तुम्हाला सांगूया आणि त्या नावाचा अर्थ काय ते सुद्धा आपण तुम्हाला तिथं सांगणार आहोत, जेणेकरून त्या नावात अर्थानुसार तुम्ही तुमच्या मुलीचं दर्जेदार चांगलं सुंदर असं दमदार वेगळं सगळ्यांपेक्षा वेगळं जरा जास्त नाव चांगलं असं तुम्ही निवडू शकताय, पाहू शकताय आणि त्यातून तुमच्या मुलीचं नाव ठेवू शकताय। चला तर मग आता ती नावं जाणून घेऊया। बघा, अरुंधती म्हणजे याचा अर्थ आहे निष्ठा सूर्यकिरणांनी धुतलेली अशी। गायत्री गाणे गुणगुणणे कविता। संयुक्ता एकत्रित जोडलेले। अहिल्या प्रथम सर्वात पहिली। कस्तुरी हरणाच्या नाभीत मिळणारा सुगंधी। अनामिका सद्गुणी छोटी बहीण। वैष्णवी वैष्णव धर्म पाळणारे भगवान विष्णूची उपासक। सितारा आकाशातील चमकणारा तारा। सागरिका समुद्रातून जन्म घेतलेली। अर्जा म्हणजे राजकन्या पवित्र। परी म्हणजे लोभस कन्या राजकन्या। त्यानंतर कायरा म्हणजे सूर्यासारखी राजकन्या अशी राजघराण्यातील। आर्या देवी देवीचे नाव। अमायरा म्हणजे राजकन्या सुंदर। तान्या सुंदर राजकन्या नाजूक सुकुमार। आयुक्ता राजकन्या। मलिहा खंबीर मनाची सौंदर्यवती। साजिरी म्हणजे सुंदर कोमल। समायरा म्हणजे सुंदर राजकन्या। आख्या म्हणजे प्रसिद्धी। आरष्ठी म्हणजे पवित्र। अधिश्री प्रमुख प्राधान्य। अमोली मौल्यवान अमूल्य अशी। अनिका दुर्गेचे रूप देवी दुर्गा। अनिशा न संपणारी। इलाक्षी म्हणजे सुंदर डोळ्याची नयनाक्षी। नयनाक्षी हे नाव तुम्ही ठेवू शकता, इलाक्षी किंवा नयनाक्षी। लावण्या म्हणजे सुंदर सौंदर्यवती। संजिता म्हणजे बासरी। शैली सवय प्रकार। वार्या म्हणजे स्वरूप। वामिका योद्धा युद्धात लढणारी। वामिका हे नाव विराट कोहलीच्या मुलीचं आहे। देवीशा देवीप्रमाणे देवीचे रूप। चित्राणी गंगेचे नाव। अर्णवी म्हणजे पक्षी जगाची सुरुवात। कशिका म्हणजे निसर्गाशी जोडलेली गेलेली व्यक्ती। मिश्का म्हणजे प्रेमाचे प्रतीक, प्रेमाने दिलेले बक्षीस असं सुंदर नाव आहे मिश्का। आता पिहू म्हणजे पक्ष्यांची किलबिल। पिहू पिहू किहू किहू असं म्हणतात, ऐकलं असेल बघा तुम्ही ते। पावनी म्हणजे संपूर्ण चंद्र। नेसा म्हणजे पवित्र नित्या नियमित। नव्या म्हणजे नवीन तरुण। नायशा विशेष असणारी नवी अशी। ओमिशा आयुष्याची देवी आणि स्वरूपा सुंदर स्त्री। तर अशा प्रकारे आपण आज आता राजघराण्यातील मुलींसारखी अशी दर्जेदार मस्त नावं बघितलेली आहेत मुलींची। यापैकी तुम्हाला जे नाव आवडेल ते नाव तुम्ही तुमच्या छोट्याशा चिमुकल्या मुलीचं ठेवू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचा, सर्वांना सजेस्ट करा आणि ठेवून टाका ह्यापैकी कोणतं तरी एक तुमच्या मुलीचं नाव, नवीन जन्मलेल्या मुलींचं सर्वांना सजेस्ट करा हे नावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।